आपण पाहतोय की आज खरं तर ज्या पहिल्या दिवशी या ठिकाणी सरकारने खाऊ गल्ल्या बंद केल्या होत्या, या ठिकाणी प्यायला पाणी नव्हतं, त्यावेळेला सोशल मीडियातून एक आवाज गेला आणि हजारो हात उभे राहिले। पण आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि खरं बघायला गेलं तर या ठिकाणी आता हजारो पाण्याच्या बॉटल्स, हजारो नाही लाखो भाकरी या ठिकाणी येत आहेत। काय सांगाल मॅडम या संदर्भात तुम्ही? जय जिजाऊ जय शिवराय। मी माझ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या समाज बांधवांना मी एकच सांगेन, तुम्ही जी मदत केली ती खरंच मनापासून मी आभार नाही मानू शकत, एवढी चांगली मदत केली। पण आता पुढचे 2 दिवस तरी पाणी बॉटल किंवा अन्न कुठलंही पाठवू नका, कारण इतका मोठा साठा झाला अन्नाचा। आपल्याला आंदोलन करायचं आणि आपल्याला अस्वच्छता पांगवायची नाहीये। जर पाऊस पडला तर आपलं सगळं अन्न सडणार आहे। खाऊन खाऊन माणूस 3 पोळ्याच्या वर खात नाही आणि पुढचे 2 दिवस कुणीही अन्न पुरवठा करू नका, कारण इतकं सगळं चपात्या, भाकरी, ठेचा, लोणचं खूप भरभरून आलेलं आहे। पुढचे 2 दिवस माझी तर एक नम्र विनंती सगळ्या समाज बांधवांना की आपण ते अन्न पाठवतो, पाण्याच्या बॉटल पाठवतो, ते बंद करून एकच करावे की आपले जे येऊ शकत नाही, जे बांधव मराठा बांधव ज्यांना यायची इच्छा आहे पण इथपर्यंत नाही येऊ शकत, त्यांना तुम्ही त्या गाड्यांमध्ये भरून आणा। कारण आपल्याला इथे आंदोलन करून आपल्याला आपला न्याय हवाय, आपण आपल्या हक्कासाठी लढतोय। राहिला विषय खाण्याचा, ज्या दिवशी कमी पडेल फक्त एक आवाज द्यायचा विषय, मराठ्यांचा आवाज उचलला, प्रत्येक समाजाचा प्रत्येक बांधव हा मराठा जमातीसाठी उभा आणि उभाच आहे। आपण पाहतो की या ठिकाणी एक जाहीर आव्हान करण्यात आलं आहे, ते म्हणजे या ठिकाणी पुरेपूर पाणी आहे, पुरेपूर अन्न आहे, कुणीही अन्न पाठवू नये, कारण या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी दुर्गंधी होते आणि त्याचबरोबर या ठिकाणी कचरा देखील जमा होतोय आणि भरपूर अन्न असल्यामुळे अन्न नाश होतं। त्यामुळे कुठल्याही आंदोलकांनी त्याचबरोबर मराठा बांधवांनी जोपर्यंत तुमच्या सहकार्याकडनं हाक येत नाही किंवा काही मागणीचे हाक येत नाही तोपर्यंत कुणीही काही पाठवू नका, असं यांचं स्पष्ट मत आहे।